Jesus, 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 Jesus. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार आणि आमचे अभिनंदन. आणि आजच्या येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करत आहोत. आजच्या वचनाकडे जाऊया. प्रकटीकरण 21 अध्याय 7 वचन. रेव्हलेशन 21:7. प्रकटीकरण 21:7. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. विजय मिळवायला पाहिजे. आमच्या येशू ख्रिस्तानं म्हटलं, प्रभूने म्हटलं योहान 16:33 जॉन 16:33, योहान 16:33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. मी जगाला जिंकले आहे. तसं देव बापा आम्हाला पण जिंकवतो. योहानाची पहिली पत्री 5 अध्याय 4 वचनामध्ये, 1 जॉन 5:4. कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू ख्रिस्ताने जसं जगावर विजय मिळवला तसं आम्ही सुद्धा विश्वासाने या जगामध्ये विश्वास मिळवू शकतो. योहान 14:30 जॉन 14:30, योहान 14:30 यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. जगाचा अधिकारी म्हणजे शैतान. याला मी जिंकलेलं आहे. त्याला माझ्यावर काही सत्ता नाही, अधिकार नाही. एकदा शैतानाने म्हटलं, अहो प्रभू येशू ख्रिस्ता, या जगातील सर्व संपत्ती हे राज्य मला दिले गेले आहे. तुम्ही माझ्या पाया पडा म्हणजे सर्व तुम्हाला देईल. लूक 4:5-6 लूक 4:5-6, लूक 4:5-6. मग शैतानाने त्या येशूला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि म्हटला, याच्यावरच्या सर्व अधिकार व याचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोंपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी ही देतो. 7 वचनामध्ये, म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने का म्हटलं 8 वचनामध्ये? येशूने त्याला उत्तर दिले, अरे शैताना, माझ्या मागे हो, कारण परमेश्वर तुझ्या देव याला नमन कर व त्याची सेवा कर असे शास्त्रात लिहिले आहे ना. आज शैतान असंच लोकांना भवतो, हे माझ्या पाया पड, माझ्या दंडवत कर, माझी पूजा कर, तुला जगातील सर्व छान वस्तू देणार. हो, देत राहिलं आहे. आज शैतानाच्या पुढे जे पण पडतात ते हाताने केलेल्या देव म्हणणारे, त्याच्यासमोर पडलं तर शैतानासमोर तुम्ही पडता. तो सगळं का देतो? या जगात तुम्हाला पाहिजे ते देतो, घर देतो, कार देतो, सगळं पैसे देतो, सगळं तो म्हणतो माझ्या हातात आहे. हो, पण येशूने का म्हटलं हे काय आम्हाला नको? कारण देवाने हे सर्व जगातील सर्व गोष्टी, सर्व आशीर्वाद मनुष्याच्या हातात दिलं होतं. तुम्ही उत्पत्ती 1:28 पाहता. उत्पत्ती 1:28, जेनेसिस 1:28, देवाने ज्या मनुष्य आदामाला अव्वाला बनवलं त्यांना सांगितलं, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे असू दे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणे सर्व प्राणी त्याच्यावर सत्ता चालवा. मनुष्यानं दिलं होतं, पण शैतानाने चालाकीने त्या
एदेन बागीमध्ये आला आणि आदामाच्या बायकोला फसवून त्यांना देवाविरुद्ध पाप करायला लावलं आणि सर्व त्याचं झालं. असं सैतानाच्या हातात दिलं, नंतर मनुष्याच्या हातात होतं, देवाने मनुष्याच्या हातात दिलं होतं. पण सैतानाने फसवून, आमच्या गावामध्ये एक गोष्ट सांगतात, म्हातारीने वडा बनवून ठेवला, त्याला एक कावळा उचलून नेला, रस्त्यावर तो एक झाडावर बसून खायला लागला. तिथून आले एक लोंबडी आले, ते म्हणजे अरे वा तू सुंदर गातोस रे, गा ना. आणि कावळा काय केला, का 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 तोंडातील वडा पडले, ते घेऊन पळाला. असं सैतानाने मनुष्याला फसवून त्याच्या हातून सर्व सत्ता घेऊन गेला. पण येशू काय म्हणतो, त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही, कारण येशूने शैतानाला जिंकले आहे. तुम्ही पहिला योहान 3:8 पाहत आहे, 1 John 3:8, 1 John 3:8, पहिला योहाना 3:8. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण शैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. त्याच्या कामाला नाश करावा. सैतानाची सत्ता चालायचा नाही, येशू पण नाही चालणार. येशू पण आमच्यासाठी या जगामध्ये मानव म्हणून आला. म्हणून शैतानाला वाटलं आदामाला फसवलं तसं येशूला पण फसून टाको, येशूला पण माझ्या पायाखाली पडायला हो. नाही, आता तो येशू तुमच्यामध्ये आहे, तुमचं काय होणार आहे. पहिला योहान 4:4, 1 John 4:4, पहिला योहान 4:4. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे शैतान, त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. तुमच्यामध्ये राहणारा येशू ख्रिस्त मोठा आहे, शैतान छोटा आहे. घाबरू नका शैतानाला, त्याच्या चालाकीला. तो कसा फसवायला येतो ते ओळखून त्याला ठाळून टाका. एक दिवस येणार आहे, तो नरकामध्ये जळणार आहे, त्यावेळी परमेश्वर त्याला जाळणार आहे. पण आता तुम्ही त्याला टाळायला पाहिजे, नको मला तू. असा विजय मिळवा, जगात विजय मिळवा. आणखीन सैतानावर विजय मिळवा आणि पापावर. पहिला योहान 5:18, 1 John 5:18, पहिला योहान 5:18. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि ते दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. शैतान तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, कारण त्या पापावर देवापाने विजय मिळवलेला आहे. आमच्या पाप सर्व हरण करून नेलेलं आहे येशूच्या देवाच्या कोकरा येशू ख्रिस्त. योहान 1:29, John 1:29. आमच्या सर्वांच्या पाप येशू हरण करून नेला. आता आमच्याकडे पाप नाही आहे, आमच्या सर्व पाप येशूने आपल्या अंगावर घेतला. पेत्रांची पहिली पत्री 2:24, 1 Peter 2:24, पेत्रांची पहिली पत्री 2:24. त्याने येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर, ख्रिस्ताच्या खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हो, आता शैतानाला आमच्यावर हक नाही आहे, तो पाप करायला लावू शकत नाही, कारण आम्ही पापाला जिंकलेला आहे. असं जे जिंकला, जो विजय मिळवला, त्याला दे बापा सर्व काय स्वर्गातील आशीष देईल. तुम्ही घरी वाचून पहा, प्रकटीकरण 2 आणि 3 अध्यायामध्ये 7 गोष्ट दिलेल्या आहे. रेव्हलेशन 2:3. पहिला आशीर्वाद काय, 2 अध्याय, प्रकटीकरण 2:8 पहा, 2:8, प्रकटीकरण 2:8. एक मिनिट येतो. 2:7 आय एम सॉरी 2:7, प्रकटीकरण 2:7 आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाच्या झाड आहे
त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. आदामाने आवा खाऊ शकला नाही, त्यांना देवाने हाकलून लावलं. पण आता पापावर, जगावर, शैतानावर तुम्ही विजय मिळवलं तर देवबापा आमच्यासाठी त्या परदेशामध्ये जीवनाच्या वृक्षाचं फल आम्हाला खायला देणार. हालेलुया. तसं 7 गोष्ट दिलेलं आहे 2 आणि 3 अध्यायामध्ये. ठीक आहे, आता आणखीन एक गोष्ट पाहूया, आपण कसं विजय मिळवतो आणि देवबापा सर्व काय आम्हाला देतो. तुम्ही उत्पत्ती 25 अध्याय 5 आणि 6 मध्ये जेनेसिस 25, 5 and 6, जेनेसिस 25, 5 and 6, अब्राहमने आपलं सर्वस्व इसाहाकाला दिले. जे काय होतं सर्व इसाहाकाला दिलं. पण अब्राहमच्या उपपत्नी होत्या, त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या ह्यातीतच आपल्या मुलगा इसाक याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे परदेशी लावून दिले. उपपत्नींना त्यांच्या मुलांना काय बक्षीस दिलं, पाठवून दिला. पण अब्राहमने आपला एकलौता पुत्र इसाहाकाला सर्व काय दिलं. उत्पत्ती 24 अध्याय 35-36, जेनेसिस 24, 35, 36 आहे. उत्पत्ती 24, 35, 36. अब्राहमचा नौकर म्हणतो, परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे. तो थोर झालेला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासी, ऊंट व गाढवे दिले आहेत. माझ्या धन्याची बायको साराईला वृद्धापकाली त्याच्यापासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. का? इसाहाकाला सर्व देऊन टाकले. पण उपपत्नीच्या मुलांना काय तर देणगी देऊन पाठवून दिले. इसाहाकाचा गुण बघा. ते एक गोष्ट तुम्हाला सांगतो. उत्पत्ती 21 अध्याय 8 आणि 9 मध्ये, जेनेसिस 21, 8, 9, 9, उत्पत्ती 21, 8 आणि 9 मध्ये पाहत आहे. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसाहाकचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली. आगार मिसरनीस अब्राहमापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिलं. 10 वचनामध्ये, तेव्हा ते अब्राहमाला म्हणाले, या दासीला व हिच्या मुलाला घालून द्या. माझा मुलगा इसाक याच्याबरोबर या जातीचा मुलगा वारस नसावा. इथे इसाहाकासाठी एक मोठं भोजन त्याच्या वडिलांनी तयार केलं. पण भोजनामध्ये अजराचा मुलगा इस्माईल इसाहाकाला तटे करतो, हे कसं आहे. तर राग कोणाला यायला पाहिजे? तुम्हाला कोणी निंदा केली तर तुम्हाला पहिलं राग येणार ना, नंतर तुमच्या आई वडिलांना येणार. पण इसाक गप्प राहिला, काही बोलला नाही. इसाक मालकाचा पुत्र आहे आणि इस्माईल त्या अजराचा पुत्र आहे. तो काय म्हणू शकतो? तो गप्प राहिला. असं रागावर त्यांनी जय मिळवला, निंदामध्ये जय मिळवला, मनाच्या दुःखामध्ये जय मिळवला. मग त्याच्यासाठी त्याची आई बोलली. आता आम्हाला कोणी काही वाईट बोललं तर आम्हाला किती राग येतो. त्यांनी एक सांगितलं, आम्ही 4 गोष्ट सांगणार. तुझ्याबद्दल मला माहीत नाही का? असं धीरज धरून तुम्ही जय मिळवता का? मनावर धीरज आहे? जरा सबर आहे का? आणि कोणी काय म्हटलं तर सबर नाही. या गोष्टीवर जय मिळवा. तुम्ही याकूबच्या पत्री 5 अध्याय 11 वचनामध्ये, याकूब 5:11, जेम्स 5:11 पहा, ज्याने सहन केली त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही अयोबयाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता ते तुम्हाला पाहिला आहे ना. यावरून प्रभू फार कणवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. अय्यूबाला किती कष्ट आले, ते सहन केला, काय बोलला नाही, एक विषय वाईट नाही बोलला. शेवटी देवावर काय केलं? ज्या त्याच्या मित्राने त्याच्या विरुद्ध बोलले त्यांना म्हटलं, जा अय्यूबकडे माफी मागा आणि तो तुमच्यासाठी माफी मागणं प्रार्थना करणार तर तुम्हाला मी क्षमा करेल. पण अय्यूब काय बोलला नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना केला. त्याची सहनशक्ती पहा. तुमची सहनशक्ती ही एक मोठा विजय आहे. तुम्हाला काय वाटतं? रागवणे का? रागवणे खूप
चांगला आहे, नाही हो, रागावणे नाही, सहनशक्ती. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, त्या प्रकरण 21:7 दुसरी गोष्ट परमेश्वर सांगतो, रेव्हलेशन, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल, तो माझा पुत्र होईल. योहान 1:12 जॉन 1:12, योहान 1:12 ईशूने म्हटलं, जॉन 1:12, योहान 1:12, ज्याने, परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ईश्वर विश्वास ठेवा आणि ईश्वराला मनामध्ये स्वीकार करा, तुम्ही देवाचा मुलं होणार. आणि करितकरांची दुसरी पत्री 6:17-18 2 Corinthians chapter 6 verse 17 and 18, करितकरांस दुसरी पत्री 6:17-18. म्हणून त्यांच्यामधून जे पाप करतात त्यांच्यामधून निघा, वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन 18 वचनामध्ये, आणि मी तुम्हाला पिता असं होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. तुमचा पिता मी राहीन, तुम्ही माझ्या मुले आणि माझ्या कन्या असणार. केव्हा? अशुद्ध गोष्टींना काढून टाका. पहिले ईश्वर विश्वास ठेवा, ईश्वरला तुमच्या जीवनात स्वीकार करा, तो तुमचा उद्धारक आहे, तुमचा तो कोकरा आहे, तो तुमच्या पापाला हरण करून येतो. दुसरी गोष्ट, जे अशुद्ध काम करतात त्यांच्यातून बाहेर निघू नये बाहेर, त्यांच्याबरोबर मिसळू नका. तर देव म्हणतो, मी तुम्हाला स्वीकारेन, तुम्ही माझ्या मुलं असणार, माझी कन्या मुली असणार. किती भाग्याची गोष्ट आहे. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद. जय मिळवलं तर सर्व काय आम्हाला तू देतो, स्वर्गातील गोष्ट, पृथ्वीतील गोष्ट. येशू प्रभूसारखा आम्ही पण या जगावर, शैतानावर, पापावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला शक्ती दे. तो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. आणि आज पण तुझे वचन ऐकणाऱ्या लोकांना सांगितलं, येशू मी तुला स्वीकारतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो, तो आमच्यासाठी या जगामध्ये आलेला खरं देव आहे. आमच्या सर्व पाप हरण करून नेला, आमच्या सर्व पाप आपल्या देहामध्ये घेऊन वधस्तंभावर तो खिळलेला गेला. तुझ्या रक्ताने आम्हाला आमचे पाप धुवून टाकतो. आज माझ्या पापाला धुव, असं तुला स्वीकारणारे प्रत्येकांना तुझ्या मुलं मुली होण्याचा अधिकार दे प्रभू. आणि यापुढं अशुद्ध लोकांमध्ये राहायचं नाही, अशुद्धपणा करायचा नाही. त्यातून बाहेर आले तर मी तुम्हाला स्वीकारेन, तुम्ही मला स्वीकारलं, मी तुला स्वीकारेन, आणि तू माझा मुलगा आणि कन्या असणार. असं भाग्य तर प्रत्येकानं दे प्रभू. आता पण लोकांची जे काय गरज आहे, तुने म्हटलं माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल तुम्हाला मिळेल म्हटलं ना, येशूच्या नावाने मागतो प्रभू. सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण कर, सर्व रोग येशूच्या नावाने निघून जाऊ दे, सर्व आशा ते निघून जाऊ दे प्रभू. घरामध्ये शांती, समाधान आणि आनंद असू दे. येशूच्या नावाने मागित पण ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.